रश्मी, तू माझे कपडे मला न सांगता धुवायला टाकलेस. चिडतोयस का माझ्यावर? मला ते संध्याकाळी घालायचे होते अगं. मग नीट विचार, चिडचिड नको करूस. मी चिडचिड करतोय? हो करतोयस. कोणाशी वाद घालतोय मी? संकेत, काय? रोज संध्याकाळी मित्रांबरोबर फिरायला जायची काय गरज आहे? एक दिवस घरात नाही थांबू शकत तू? घ्या, आता 24 तासातला 1 तास मित्रांना भेटतोय त्यातही तुझा प्रॉब्लेम. पहिले नव्हतीस ग अशी तू. तूही आधी असा नव्हतास. मला समजून घ्यायचास, वेळ द्यायचास. आता देतोयस वेळ? तुझ्यासाठी मी काहीच केलं नाही. तुम्ही ना बायका अशाच असतात, तुमच्यासाठी कितीही काही करा, तुम्हाला जाणच नाहीये. स्वार्थी. आता कमी पगाराच्या नोकरीत काय काय मॅनेज करू मी रश्मी? घरात फक्त एक नवीन फ्रीज घेऊया एवढंच म्हणणं होतं माझं. हो अगं रश्मी, पण मंथेंड सुरू आहे ना, पैसे नाही मॅनेज होणार. कळत कसं नाही तुला? अक्कल नाही आहे का? माझी अक्कल काढू नकोसा. काढीन. काय करशील? मला ना एक क्षणही थांबायचं नाहीये तुझ्यासोबत. जा मग निघून. आजकाल आपल्यात लहान लहान गोष्टींवरून भांडणं व्हायला लागलीत का ग? आधी सगळं किती छान होतं. आजकाल नुसती भांडणं होत आहेत. सगळ्यांच्या संसारात ही अशी भांडणं होत असतील का ग? माहित नाही, पण आपल्यात नको व्हायला. तू खरंच माहेरी जाणार आहेस? इच्छा तर नाहीये, पण आपल्या भांडणांचा खूप त्रास होतोय रे मला. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण आपला संसार रिस्टार्ट करूयात. चालेल. आपण ना नवीन लग्न झाल्यासारखं पुन्हा वागायला सुरुवात करूया. पुन्हा नाक्यावरचा वडापाव आणि टपरीवरचा चहा. आणि महिन्यातून एकदा पिक्चरला. आणि ना आपण प्रत्येक सणाला आहे ना तुझ्या आणि माझ्या दोघांच्या आई बाबांना भेटायला जाऊयात गावी. आणि येताना बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. आपण सगळं करूया, फक्त भांडण थांबवूया. रिस्टार्ट करूया. सॉरी, पुन्हा एकदा. मी पण सॉरी. बघ, आपलं प्रेम वाढलं की नाही त्या भांडणांमुळे. यालाच काय म्हणतात? संसारी. आम्ही संसार.